नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला दुपारी 4 नंतर लागण्याची शक्यता. घटनेनुसार 16 आमदार अपात्र होतील, परंतु न्याय देणारेच आरोपींना जाऊन भेटतात. राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांची टीका. विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही. मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही, तर रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तलाठी भरती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात. अनेक विद्यार्थ्यांना एकूण गुणापेक्षा अधिक गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांकडून परीक्षा भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. अंगणवाडी सेविकांचं मानधन आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात महिला बाल विकास आयुक्त कार्यालयावर थाळीनाद आणि धरणे आंदोलन. मी अकोलाच नाही तर मुंबईमधूनही निवडणूक लढवू शकतो, पण आधी जागा वाटपाचं ठरवा. प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीकडे मागणी. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करू नये या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठीच्या याचिकेवर उद्या उच्च न्यायालयात होणार सुनावणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बारसू रिफायनरी विरोधकांनी घेतली भेट. प्रकल्प रद्द करण्याची केली मागणी. आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून आज काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवलेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन आज काँग्रेसने इच्छुकांचे जे अर्ज आहेत पुणे लोकसभेसाठीचे ते मागवण्यासाठीची सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत अरविंद शिंदे त्यांनी याबाबतचं एक परिपत्रक जे आहे ते काढल्याचं पाहायला मिळतंय. त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर उद्या अर्थात मंगळवारी संध्याकाळपर्यंत इच्छुकांना जे आहे पुणे लोकसभेसाठीचे ते अर्ज काँग्रेस भवनला पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जे आहे ते या संदर्भातले आदेश जे आहेत ते दिले होते आणि या आदेशानंतर आता अरविंद शिंदे जे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे, एक आदेश जारी केलेला आहे आणि त्या आदेशांच्या अन्वये जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांना उद्यापर्यंत आपल्या लोकसभेसाठीचा अर्ज जो आहे तो देता येणार आहे काँग्रेस भवनला. एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे लोकसभेमध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 1957 पासून ते 2019 पर्यंत जेवढ्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्वाधिक काळ काँग्रेसचा खासदार राहिल्याचं पाहायला मिळतंय. सुरेश कलमाडी यांचं एकाहाती वर्चस्व जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. 4 वेळा अपवाद वगळला तर म्हणजे अण्णा जोशी, प्रदीप रावत, अनिल शिरोळे आणि गिरीश बापट हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा अपवाद वगळला तर इथे सर्वाधिक काळ काँग्रेसचा खासदार राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र 2014-2019 मध्ये सलग काँग्रेसला आपला बालेकिल्ला जो आहे तो गमवावा लागला होता. पुणे लोकसभा गमवावी लागल्याचं पाहायला मिळत होतं. पुणे लोकसभेबाबत जर आपण बोललो किंवा पुणे जिल्ह्यातल्या लोकसभेबाबत जर आपण बोललो तर केवळ पुणे लोकसभेची जागा जी आहे ते काँग्रेस लढवताना आपल्याला पाहायला मिळतं. उर्वरित शिरूर आणि बारामतीची जी जागा आहे ती राष्ट्रवादी आपल्याला लढवताना पाहायला मिळत होतं. त्यामुळं आता पुन्हा एकदा काँग्रेससमोर हा बालेकिल्ला विजयी करण्याचं जे आव्हान आहे ते असणार आहे. आत्तापर्यंत जर काँग्रेसमध्ये आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर जे कसब्याचे नवनिर्वाचित आमदार आहेत नुकतेच झालेले ते पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं वारंवार बोललं जातं. सोबतच मोहन जोशी की ज्यांनी गिरीश बापटांच्या विरोधात देखील निवडणूक लढली होती, त्या अगोदरसुद्धा निवडणूक लढली होती लोकसभेची, ते इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं. आणि सोबतच जे अरविंद शिंदे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव इच्छुकांमध्ये घेतलं जातं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते असणाऱ्या गोपाळ तिवारींचं नावसुद्धा पुणे लोकसभेसाठी घेतलं जातं. यांचे अर्ज आता उद्यापर्यंत येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याखेरीज या नावांच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं नवीन नाव जे आहे ते इच्छुकांसाठीचा अर्ज दाखल करतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. तलाठी भरती परीक्षेत विद्यार्थ्यांना एकूण 200 गुणांपेक्षा अधिक गुण मिळाल्यानं पुण्यात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती चांगलीच आक्रमक झाली आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी.
काही दिवसांपूर्वी जी आहे ती दीर्घ प्रतीक्षेनंतर तलाठी भरतीची परीक्षा जी आहे ती झाली होती. मात्र या परीक्षेमध्ये सुद्धा गैरव्यवहार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 200 पैकी 214 मार्क जे आहेत ते विद्यार्थ्यांना मिळाल्याचं पाहायला मिळते. आणि या विरोधामध्ये स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आपल्यासोबत विद्यार्थी स्वतः आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. वारंवार विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत, त्यानंतर परीक्षा झाली, मात्र या परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं पाहायला मिळते. हे बघा, मी थोडी पार्श्वभूमी सांगेन या परीक्षेची. ज्यावेळी तलाठी भरती निघाली होती त्यावेळी आम्ही जमावबंद आयुक्त रायते साहेबांना जाऊन भेटलो होतो. त्यांना सांगितलं होतं की गडबड होऊ शकते, गोंधळ होऊ शकतो, तर तुम्ही DCA जे अधिकृत परीक्षा सेंटर आहेत ते देण्यात यावेत, खाजगी सेंटर नको. परंतु त्यांनी आमचं काय ऐकलं नाही, खाजगी सेंटर द्यायचं ते दिलं. पहिल्याच दिवशी पहिल्या सत्रातला पेपर फुटला, हे सगळं महाराष्ट्राने पाहिला. ते कोणत्या नोकरी भरतीला ग्रहण लागलं होतं ते शेवटपर्यंत चालू होतं. राज्यामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेवर 7 ठिकाणी FIR दाखल आहेत. पेपर खूप मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे. असं असताना काल फडणवीस साहेब म्हणले की तुम्ही पुरावे द्या, पेपर मी रद्द करतो. साहेब, तुमच्याच होम ग्राउंडहून म्हणजे नागपूरमधूनच पेपर फुटायला सुरुवात झाली होती, तिथूनच पेपर फुटला होता. हेही FIR मध्ये दाखल आहे, चार्जशीट मध्ये दाखल आहे. तर आम्ही ते चार्जशीट तुम्हाला देऊही शकतो, परंतु ते तपासाचा भाग असल्या कारण तुम्ही तुमच्या पोलिसांकडून घ्या. याच्यावर सगळे आम्ही पुरावे गोळा करून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. तब्बल 2-3 महिने आम्हाला याची तारीख सुद्धा मिळाली नव्हती सुनावणीची. 1 तारीख झाली, आता दुसरी तारीख 10 तारखेला सुनावणी पार पडते. यामध्ये आम्ही यासाठी चौकशी मागणी केलेली आहे. ज्या पेपर फोडणारे काही सापडले पेपर फोडताना, त्याच व्यक्ती अनेक पूर्वी पेपर फुटी प्रकरणात सापडल्या होत्या. म्हणजे एकच व्यक्ती अनेक पेपर फुटीमध्ये सापडून येते. याच्या कुठतरी सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि जर कुठे थांबवायचं असेल तर इतर राज्याप्रमाणे आपल्याही राज्यात कठोर कायदे करावेत. म्हणजे आमच्या सरकारकडे एक पूर्वीपासूनची मागणी आहे की सर्व परीक्षा इन्पेक्शन देण्यात यावेत, परंतु सरकारच्या इच्छाशक्तीच्या अभावी किंवा सरकारला यातून काही मलिदा मिळतोय का असा एक प्रश्न निर्माण होत आहे. सरकार एमपीएसकडे परीक्षा देत नाही, इतर राज्याप्रमाणे कठोर कायदा करत नाही. नेमकं चाललंय काय? आणि पेपर फुटले तरी म्हणते असं काही झालंच नाही. म्हणजे ही खूप दुर्दैवी बाब आहे. आजही आमची सरकारला मागणी आहे की तलाठी भरतीवर SIT नेमावी आणि जे कोण टॉपर असतील किंवा जे कोण दोषी आढळतील त्यांची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं हा बरोबर. आपण ते आता जी मुलांचे टेलिग्राम चॅनल्स आहेत ना, त्याच्यावरती पूर्णपणे डाटा अवेलेबल पण आहे. सरकारला पाहिजे असेल तर तो तिथून घेऊ शकतात, काही अडचण नाही. ॲक्च्युली आतापर्यंत ज्या मुलांवरती अलिगेशन लागत आलेले आहेत ना, जे आतापर्यंत अशा फॉर्मॅट सापडलेले आहेत ना, असे विद्यार्थी परत तुम्हाला पास झालेले आहेत. नॉर्मलायझेशन प्रोसेस पण त्यांनी अगदी व्यवस्थितपणे नाही केलेली. कारण काही मुलं असे 200च्या वर गेलेले आहेत, काही मुलांचे 4 मारलेले आहेत, काही जणांचे 20-30 वाढले आहेत. अशामुळे जे योग्य अभ्यास जे खूप दिवसापासून अभ्यास करत आहेत अशा मुलांवर खरोखर अन्याय झालेला आहे. मी स्वतः 5 वर्षापासून अभ्यास करतो, माझ्या सुद्धा अन्याय झालेला आहे. ॲक्च्युली सरकारला प्रत्येक वेळेची जाणीव करून दिली गेली होती. माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा पहिल्यांदाच आम्ही निवेदन देऊन वगैरे जाणीव करून दिली होती. त्यावेळी त्यांनी विधानसभेमध्ये असं उत्तर दिलं होतं की परीक्षा एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने चाललेली आहे आणि काही घोटाळा झालेला नाही. हे पूर्णपणे घोटाळा होत असतानाही अशा पद्धतीने उत्तर दिलं आहे. याचा अर्थ सरकारला यातून काही इकॉनॉमिक फायदा होत नाही ना, असं मला पूर्णपणे विचारायचं आहे. ॲक्च्युली जनता तर ऑलरेडी येड्यात निघालेलीच आहे. आता सुशिक्षित विद्यार्थ्यांना येड्यात करण्याचा प्रयत्न केला जात आहे या सरकारकडून. तेव्हा मला असं म्हणायचं आहे की याच्यावर यासाठी गठीत व्हावी किंवा ह्याच्यानंतरच्या होणाऱ्या सगळ्या एक्झाम आहेत ग्रुप सीच्या तर पूर्णपणे MPSCकडे देण्यात याव्या, जेणेकरून भविष्यामध्ये असा भ्रष्टाचार होणार नाही. आता परीक्षा तर होते, विद्यार्थ्यांना मोठ्या संघर्षातून खरं तरी परीक्षा झाली, त्यातही आता काय आव्हान कराल सरकार? नाही सर, पुराव्याआधारे डायरेक्ट घोटाळ्याला बोलणं संदिग्धपणे, परंतु तरी TCS तुझी नॉर्मलायझेशन मेथड आहे ती मला वाटतं जरा ओपेक पद्धतीने चालतं, ट्रान्सपरंटली. कारण मला 186 मार्क्स आहे आणि माझा एक मित्र आहे, आम्ही सोबतच पेपरला गेलो. शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या शिफ्टमध्ये आमचा पेपर झाला. त्या मुलाचे 14 मार्क कमी झाले. 140 मार्क्स होते त्याला, त्याचे 14 मार्क्स कमी झाले आणि मला 186 मार्क्स होते, माझे 4 मार्क्स वाढले. जर पाहिलं नॅचरल जस्टिसनं तर त्याचे कमी मार्क्स असल्या कारणानं त्याचे वाढायला पाहिजे होते, परंतु वाढले माझे 4 मार्क्स, त्याचे 14 मार्क्स कमी झाले. मला वाटतं TCSने नॉर्मलाइज मार्क्स आणि जे काही रॉ मार्क्स होते त्याची एक लिस्ट जाहीर करायची. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर सर्व परीक्षा ज्या आहेत त्या MPSC मार्फत घेण्याची मागणी जी आहे ती स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि विद्यार्थी करताना आपल्याला पाहायला मिळते. अजय उपेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. पुण्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा महिला बाल विकास आयुक्त कार्यालयावर थाईनाद आणि धरणे आंदोलन करण्यात आलं. गरोदर मातांना आहार नंतर लसीकरण हे करणाऱ्या अंगणवाडी ताई या 1 महिना झाला या संपावर गेलेल्या आहेत. काय त्यांचं दुखणं,
एवढ्या शोषिक असलेल्या ताई का गेल्यात? तर पहिली गोष्ट, अंगणवाडी म्हणजे ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, तिला 2 वर्षात 50 वर्ष पूर्ण होती. 1975 हा प्रकल्प योजना सुरू झाली आणि या योजनेने देशातला मानवी विकास हा त्याची वृद्धी केली. म्हणजे आपलं आयुष्यमान वाढवलं सगळ्यांचं. आपल्या इथे लसीकरणाची व्यवस्था केली, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं आपल्या इथं, म्हणजे तुलनेने जास्त झालं. असं काम ज्यांनी केलं त्यांना अजून मानधनावरच ठेवलेलं आहे. किती मानधन? ते 1 रुपया कमी केलं तर 9,999 म्हणता येईल. सेविकेचं मानधन 10,000 आणि मदतनीसचं 5,500. आमचं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच निर्णय दिलाय मागच्या वर्षी, अंगणवाडी कर्मचारी या मानसेवी म्हणजे ऑनरेरियमवर नसून त्या कर्मचारी आहेत, तर त्यांना कर्मचारी दर्जा द्या आणि त्यानुसार ग्रॅज्युटी, प्रॉव्हिडंट फंड, वेतन हे लागू करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर आमच्या म्हातारपणाचं काय, म्हणजे आपल्याला माहिती आहे एकतर कुठल्याही म्हाताऱ्या व्यक्तीला, त्यातही स्त्री असेल तर तिचं कोणी पाहत नाही. तर आम्ही जर निवृत्त ज्यावेळेस होऊ त्यावेळेस आम्हाला जेवढं वेतन किंवा आता जे मानधन आहे निम्मी पेन्शन मिळाली पाहिजे, ती विना योगदान असली पाहिजे. अंगणवाड्यांचं भाडं 750 रुपये. आता इथं ग्रामीण पण संघाच्या नेतृत्वाखालच्या आहेत इथे, आम्ही जास्त करून शहरात काम करतो. शहरामध्ये 750 रुपयात कुठं अंगणवाडीत मिळते? त्याला खाली करावे लागतात. अनेक अंगणवाडी ताईंनी कर्ज काढून अंगणवाडीची भाडं भरलेली आहेत आणि ती 750 रुपयात कुणी द्यायला तयार नाही. तिचे अनेक निकष लावून भाडं वाढवलंय, पण निकष लावलेत 250 स्क्वेअर फूट पाहिजे, संडास बाथरूम पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे निकष शिथिल केले पाहिजेत. म्हणजे आपल्याला अंगणवाडीसाठी जागा, म्हणजे या मागण्यात आमच्या त्या लोकांसाठी पण आहेत, फक्त आमच्यासाठी पण नाही. आहाराचा दर्जा 8 रुपये आहारात काय येतो का? 8 रुपयात काय येतं? तर आमचं म्हणणं की तो 24 रुपये करावा. अशा वेगवेगळ्या मागण्या आमच्या आहेत आणि त्याचं विभागीय कार्यालय जे आहे त्या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहे. माझ्याबरोबर निलेश दातखेळे पण संघाचे नेते इथं आहेत, तेही याबद्दल आणखीन सांगतील. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत. 4 डिसेंबरपासून महाराष्ट्रभर सगळीकडे आपल्या मागण्यांना घेऊन कॉम्रेड नितीन पवारांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलंच आहे. परंतु सरकारला मी या ठिकाणी इशारा देतोय की आज तळागाळामध्ये, आदिवासी भागामध्ये, पाड्यामध्ये, शहरामध्ये सगळीकडे अंगणवाडी कर्मचारी कुपोषण निर्मूलनाचं काम करतायत. परंतु अशा परिस्थितीमध्ये गेले 40 वर्षामध्ये आज आम्ही महागाईच्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत की आज दर रेट इतका वाढलेला आहे महागाईचा, त्याच्यामध्ये आमचं कुटुंब, आमच्या मुलांचं शिक्षण कसं भागवायचं, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांसमोर पडलेला आहे. एका बाजूला प्रचंड महागाई वाढत असताना एका बाजूला मानधन वाढ झाली पाहिजे, किमान वेतन मिळालं पाहिजे, पण राज्य शासन, केंद्र सरकार याच्याकडे दुर्लक्षितपणा करत आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की नागपूरच्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल, परंतु नागपूरच्या अधिवेशनामध्ये न्याय मिळाला नाही. शेवटी आझाद मैदानावरती मुंबईला या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही प्रचंड मोठा उठाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानिमित्तानं आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत ज्यावेळेस बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सरळ मानधन देणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली. ही सरकारची खऱ्या अर्थानं दुर्दशा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सरकारला आम्ही सांगू इच्छितो, या सरकारला, या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे अर्थमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री यांना आमची विनंती आहे, येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन होईल त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये आपली जागा सत्ताधारी असो नाहीतर त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते असोत, यांनी जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही, कारण दोघांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे, जर यांनी जर त्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर त्या ठिकाणी नक्कीच आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. एवढंच नव्हे तर हे 2 लाख लोक कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत. 12 तारखेला आशा वर्कर्स तळागाळामध्ये काम करतायत, त्यांचा सुद्धा 70,000चा मॉब आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत. कारण अंगणवाडी ताई ही मोठी बहीण आहे तर आशा वर्कर्स ताई छोटी बहीण आहे. हातात हात घालून अंगणवाडी ताई आणि आशा ताई सरकारला नक्कीच त्या ठिकाणी इशारा देऊन त्या ठिकाणी मागण्या मंजूर करून घेतील. पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? आता निलेशने सांगितलं, या सरकारला एकच भाषा कळते, ती म्हणजे मतदानाची. जर आता आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्याचा परिणाम सरळच आहे. आमची ताई जी आहे ती 1000 लोकवस्तीची नायक आहे. ते 1000 आम्ही स्वतः तर निर्णय घेऊच काय घ्यायचा तो मतदानाच्या विषयी, पण ते 1000 लोकवस्तीत सुद्धा जे सरकार आम्हाला न्याय देऊ शकणार नाही, सामान्य अंगणवाडी ताईला जे न्याय देत नाही ते कुठल्याही नागरिकाला न्याय देणार नाही. तेव्हा हे सरकार खाली बसवा असा आम्ही प्रचार जरूर करू आणि या सरकारच्या विरोधात आम्ही भूमिका घेऊ.
माझ्या भगिनी 4 तारखेपासून संपावर आहेत. त्यांना महिनाभर पगार नाही. कोणी विधवा आहे, परित्यक्त आहे. आता त्यांचा महिनाभर कशावर चालणार ना? त्या एकतर पगाराच्या आशावर कशा तरी उधार पाधार घेऊन कशा पण खात होत्या. पण आता त्यांचं काय चालणार आहे? मला काय म्हणायचं, कोविडच्या काळात ज्यावेळेस आम्ही काम केलेलं आहे त्यावेळेस आम्हाला 50 दिवस अशा सुट्ट्या दिलेल्या नाहीत. तर ते आता 50 दिवसाच्या सुट्ट्या आम्हाला ह्या संपाच्या काळातल्या सगळ्या भरून द्यावेत. आणि कुपोषणाला पण बालक म्हणजे आम्हाला 8 पैसे देते, 65 पैसे देते आहार करायला. तर तो आम्हाला परवडत नाही. कारण कसं, आज मागाच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या मुलांना जर निकृष्ट दर्जाचा आहार जर आपण देत असेल तर ती मुलं होऊ शकत नाही ना, कुपोषण हटू शकत नाही ना. आणि बाकीचे पण लोक सगळे म्हणजे परित्यक्त असतील, विधवा असतील, त्यांचं पण घराचं सगळं मुलं असतील त्यांना, तर त्यांचं सगळा उदाहरण त्याच्यावरच चाललेला असतो. कारण त्यांना दुसरा काहीच आधार नसतोय. एवढं बोलून मी माझे 2 किती काळ हे आंदोलन चालणार आहे? आंदोलन आम्हाला मानधनाचं वेतन होईल तोपर्यंत चालणार आहे. आणि आम्ही आता माघार घेणार नाही. कारण ही सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. जेव्हा अजितदादा पवार हे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा ते म्हणाले या अंगणवाडी ताईंना 15,000 पगार पाहिजे. आणि आम्ही त्यांना भेटलो 15 ते 20,000 पगार पाहिजे. आणि आम्ही आता ते सत्तेत असताना काल त्यांना भेटलो तेव्हा त्यांचं उत्तर होतं की आम्ही म्हटलं आमच्या मानधनाचं काय, तर म्हणे आत्ताच वाढवलं, तुम्हाला कशाला मानधन पाहिजे. आणि नंतर ते काय म्हटले की आम्ही म्हटलं की आम्हाला हे तुटपुंज मानधन 10,000 तुम्ही तुमच्या जे इतर लोकांना जे तुम्ही मानधन देता ते 10,000 करा. त्यांना म्हणा 2-4 महिने घर चालवून दाखवा 10,000. तुम्ही थोडा विचार करा आमच्या महिलांचा. तर ते म्हणले नक्कीच विचार करतो. मी पण त्यांना नक्कीच हे सांगते की या वेळेस त्यांना आमचा विचार करायची वेळ आणल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. नाही म्हणजे बंद म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की महिला बालविकास आयुक्त कार्यालयावर अंगणवाडी सेविका त्यांच्या मानधनाच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांना तात्काळ अटक करावी तसेच कोथरूडमधील गुन्हेगारींना आळा घालावा या मागणीसाठी आज काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. भाऊ, काय सांगाल तुम्ही, कोणत्या विषयांवरती भेट घेतली आहे? मी आज पोलीस आयुक्तांशी भेट घेतली. त्यांना एक पत्र दिलं की ललित पाटील प्रकरणामध्ये सर्व आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले आहेत, पण मुख्य आरोपी संजीव ठाकूर डीन जे होते ससूनचे त्यांना अटक केली नाही. आणि का अटक केली नाही त्यासाठी मी त्यांना चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तपास चालू आहे. तपासामध्ये ज्या काय गोष्टी होतील त्याच्यामध्ये आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊन संजीव ठाकूरांपर्यंत जर त्यांना थोड्या दिवसात तुम्हाला त्याच्यामधले जे काही प्रक्रिया होणार आहे, काय अटक होणार आहे ते तुम्हाला कळेल. त्याची एक माहिती त्यांना दिली की ललित पाटील अटक केल्यानंतर संजीव ठाकूरांपर्यंत ती संशयाची सुई जात होती. आणि ही सुई जात असताना पोलीस खातं आत्तापर्यंत का थंडवलं, तर त्यांना आज बोललं, त्यांची चर्चा केली. त्यांनी तपास चालू आहे आणि लवकरात लवकर ते म्हणलं आम्ही त्याच्या तपासात सुधारणा करतात, पण ते लवकरात लवकर त्याला अटक होईल अशी आम्ही बघतो आहे. आणि त्यानंतर मी त्यांना इशारा बी दिला आहे की कारवाई नाही तर परत आम्हाला लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरावं लागेल. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर होणारं जे काय होणार आहे त्याची जबाबदारी ती त्यांची राहील, असं आम्ही त्यांना चर्चा केली. त्यानंतर कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढती त्या भागामध्ये आज कित्येक वर्ष आपण बघतो की कोथरूड हा भारतीय जनता पार्टीचा मतदार असलेला, भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग, आणि त्यामध्ये आपल्या पुण्याचे पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्याचं नेतृत्व करतात. पण सगळं जर बघितलं असेल तर गुन्हेगारी टोळ्या ह्या चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला फिरताना दिसतात, निवडणुकीत दिसतात, प्रचारात दिसतात. आणि मग अशा वेळेला जनतेने बघायचं कोणाकडे? पोलिस जर नेत्यांच्याकडेला जर गुन्हेगार फिरत असतील तर पोलिसांनी कारवाई कोणावर करायची? हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि कळीचा मुद्दा. मी आज आयुक्तांना तेच म्हणलो की माझ्या सहित असणारे माझ्या आजूबाजूला गुन्हेगार
मग कुठल्याही नेत्याच्या आजूबाजूला असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करा, त्यांना सपोर्ट करू नका. आम्हाला सक्त ताकीद सांगा की अशी लोक तुमच्यावर फिरली नाही पाहिजे. लोक राजकीय लोकांच्या भीतीने काही पोलीस अधिकारी त्यांना विचारायला बी प्रयत्न करत नाही, धाडस करत नाही. कारण उद्या हेच नेते आम्हाला काहीतरी बोलतील किंवा काहीतरी त्यांची बदली होईल, जे काय होईल ते राजकीय. तर हे राजकीय आश्रय असणाऱ्या गुन्हेगारांची यादी करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा. आज ज्या पद्धतीनं कोथरूड परिसरामध्ये लोक भयभीत आहेत, पुणे शहर हे सुसंस्कृत आहेत, विद्येचं माहेरघर आहे. ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये गुन्हेगारांकडं आकर्षित होण्याचं तरुणांचं जास्त ओढ आहे आणि त्यामध्ये परत राजकीय आश्रय मिळाला तर त्याला एक ग्लो येतो आणि ग्लो आल्यामुळे त्यामध्ये त्या गुन्हेगाराला एक मोठं अस्तित्व मिळण्यासारखं वाटतं आणि त्यामुळं तो जास्तीत जास्त लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला राजकीय लोक झाकण टाकतात. ते होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याला विनंती केली की जे राजकीय आणि राजकीय त्यांना ज्यांना पाठबळ आहे अशा लोकांवर कडक कारवाई करावी आणि जे कॅपेत त्या कॅपेमध्ये गुन्हेगार टोळ्या बसतात आणि तरुणांना बोलून त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे घेतात. अशी परिस्थिती कोथरूड परिसरामध्ये आहे. तर याच्यावर ताबडतोब कारवाई करावी. क्राईम PI त्याला नाही आहेत त्या ठिकाणी. हे पोलिसांची कुमत वाढवा, क्राईमची लोकं वाढवा आणि एक चांगला अधिकारी त्या ठिकाणी द्या की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसेल. सुप्रिया सुळे म्हणतात की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हाच गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. ही वस्तुस्थिती खरी आहे सुप्रियातांची की पुणे शहरामध्ये आपण बघितलं असेल निवडणुका असतील, हे निवडणुकीमध्ये सर्व जे जास्तीत जास्त मोठे गुन्हेगार असतील हे गुन्हेगार भाजपच्या नेत्यांच्या आजूबाजूला वावरत असतात, त्यांचा प्रचार करतात, त्यांच्याबरोबर फिरतात, त्यांना राजकीय आश्रय देतात आणि राजकीय आश्रय दिल्यानंतर हे गुन्हेगार सुसाट सुटतात आणि असे सुटतात की ते पोलिसांना सुद्धा घाबरत नाहीत. काँग्रेसची लोकसभेच्या दृष्टिकोनातून काय तयारी आहे? नुकतीच वरिष्ठांनी काँग्रेसच्या 48 मतदारसंघातल्या इच्छुकांची नावं मागवली. ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आपलं काम करतो आहे. आघाडी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडी आहे. या इंडिया आघाडीमध्ये जे एक मताने उमेदवार ठरतील त्याला उमेदवारी ज्या पक्षाच्या वाट्याला हा मतदारसंघ येईल त्या पक्षाच्या उमेदवार ज्या पक्षाचे नेते ठरवून त्यांना उमेदवारी देतील. पुणे लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात का? आत्ताच अरविंद शिंदेंचं बॅनर्स लागलेले आहेत भावी खासदार म्हणून. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकारी उमेदवारी मागायचे तर त्यांनी उमेदवारी मागितली तर काय त्यांचं हरकत नाही, कारण ती छोटी लोकशाही. आणि काँग्रेस पक्षाचे ते आहेत, मोहनदादा जोशी आहेत, गोपाल तिवारी आहेत, बाळासाहेब शिवरकर आहेत, अभय छाजेड आहेत. मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवणार आहे. शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि काय लढणाऱ्या कार्यकर्त्याला काय आज काय उद्या काय रोज निवडणुका लढवल्या तरी काय हरकत नाही. गुन्हेगारांवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी रवींद्र दंगेकर करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुषसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च तर 10वीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. यासाठी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिक्षण धोरण शिक्षण विभागाने जाहीर केले. या शिक्षण धोरणात 20 मिनिटाचा अतिरिक्त वेळ आणि कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्त यांच्याकडून प्राप्त सूचनांनुसार दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सीने बाधित विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या प्रत्येक तासाला 20 मिनिटं अतिरिक्त वेळ देण्यात यावा. तसेच लेखी परीक्षेसाठी विशेष विद्यार्थ्यांना एकाच शाखेचा परंतु शैक्षणिक पात्रतेचा 1 टप्पा कमी असलेला लेखनिक घेण्याची परवानगी दिली आहे. तलाठी भरतीतील गैरव्यवहाराची SIT मार्फत चौकशी करा या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी.
नुकत्याच पार पडलेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप जो आहे तो होत आहे. 200 पैकी 214 मार्क जे आहेत ते विद्यार्थ्यांना पडल्याचं पाहायला मिळतं आणि या विरोधामध्ये परीक्षार्थींनी जी आहे ती नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या गैरव्यवहाराची चौकशी जी आहे ती SIT मार्फत करावी, सर्व परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जाव्यात अशा या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आपण थेट त्यांच्याशी बोलूया, त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, तुम्ही नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली आहे, निवेदन देखील दिलेलं आहेत, काय सांगा? आम्ही विभागीय आयुक्तांची गाठ घेतली, जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेतली. आमचं एवढंच म्हणणं आहे की जी तलाठी भरती झाली त्यामध्ये गैरप्रकार झाला आहे असं निदर्शनास जाणवलं आहे, तरी त्याची चौकशी SIT मार्फत घेण्यात यावी. राज्य लोकसेवा आयोग ही 300 रुपयेमध्ये परीक्षा कंडक्ट करतं आणि तलाठी भरती 1000 रुपयेमध्ये घेतली जाते. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ही पारदर्शक असते आणि ह्या आधीही परीक्षा झाली, पोर्टल थ्रू झाली आणि 5 कंपन्या थ्रू झाली. त्यात बोगसगिरी असताना राज्य शासनानं TCS कंपनी आमच्या डोक्यावर मारली आणि 11 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं होतं. 8.5 लाख विद्यार्थी परीक्षेला होतं. 4,500 पोस्टची परीक्षा होती. या परीक्षेत इतका मोठा घोटाळा होत असेल, आधी किती घोटाळा झाला असेल. तर आमची तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की याची SIT चौकशी करण्यात यावी. दादा, म्हणजे तलाठी भरती असेल किंवा अन्य कुठल्या परीक्षा असतील, विद्यार्थ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावं लागतं, त्यानंतर परीक्षा होतात, मात्र परीक्षा झाल्यानंतरही अशा प्रकारचे गैरव्यवहार जे आहेत ते उघडकीस येतात. नाही, नक्कीच कोणते आत्ता सरकार हे स्पर्धा परीक्षामधील घोटाळ्यांच्या बाबतीत खूप उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झालेला आहे. तुम्ही वनरक्षक भरती बघा, त्याच्यात घोटाळा, नगर परिषदची भरती, आरोग्य विभागाची भरती, जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, सगळ्यात घोटाळे झालेले आहेत. आरोपी पकडले गेलेत आणि त्याच घोटाळे करणारे जे ग्रुप्स आहेत ते सेम तेच आहेत. आता तलाठी भरतीचा पहिल्याच दिवशी पेपर फुटला तलाठी भरतीचा. संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आरोपी नाटक झाली आणि काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काय म्हटले की पुरावे द्या, कारवाई करू. अहो साहेब, तुमच्याच पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि तुम्ही आता आमच्याकडे पुरावे मागता. आता विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, परीक्षा द्यायच्या का पुरावे देत बसेल? म्हणजे आम्ही तुमचं काम करायचं का? तसं असेल तर सांगा मला किंवा MPSCच्या एखाद्या विद्यार्थ्याला 1 दिवसासाठी महाराष्ट्राचं गृहमंत्री करा. आम्ही सगळे जे काही घोटाळे करणारे आरोपी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. आणि आता ह्याच्यावर जर काय करता येत असेल तर एक पेपर फुटेवर कायदा करणं गरजेचं आहे. म्हणजे एक जरब बसली पाहिजे आरोपींवर आणि ह्या सर्व पदं MPSC मार्फत घेतली पाहिजेत आणि झालेल्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. दादा, काल म्हणजे देवेंद्र फडणवीस देखील म्हटले की परीक्षा आम्ही रद्द करू, मात्र परीक्षा झाली, गैरव्यवहार होत आहेत. विद्यार्थी म्हणून सरकारला आता काय आव्हान कराल? नाही, विद्यार्थी म्हणून आमचं एकच आव्हान आहे, हा जो नॉर्मलायझेशन आहे किंवा ज्या दिवशी तलाठीचा पहिला पेपर होता त्या दिवशीच पेपर फुटलेला आहे आणि संभाजीनगरच्या सेंटरवरती सेंटर मॅनेजर आहे, त्या तिथले जे सुपरवायझर आहेत त्या लोकांनी परीक्षार्थींना उत्तरं पोचवण्याचं काम केलेलं आहे रबशीटवरती आणि त्या पर्यवेक्षकाला अटक झालेलं आहे. तरीही फडणवीस साहेब म्हणतात की विद्यार्थ्यांना तुम्ही पुरावे द्या आणि मग आम्ही काय करायचं आहे. मग आम्ही हेच करायचं का? फडणवीस साहेबांना आमचा असा सवाल आहे, तुम्ही ते पद सोडा आणि एका MPSCच्या विद्यार्थ्याला ते 1 दिवस पद द्या, ते नक्कीच सोडतील आणि हे जे काय प्रकार चालू आहेत महाराष्ट्रभर इतर, तर त्याच्यावरती सक्षम उपाय निघाला. आणि हे जर व्हायचं असेल तर इथून पुढच्या ज्या काय परीक्षा होणार आहेत ग्रुप C, ग्रुप Dच्या, ह्या MPSCचं सक्षमी करून त्या MPSCकडे पोचवण्यात याव्यात. ह्या परीक्षेचं बघायला गेलं तर 1000 रुपये फीज आणि तीच MPSC फक्त 300 रुपयामध्ये परीक्षा आणि कधीही तिचं लक्षात घ्या कुठंही नाव येत नाही की MPSCकडून असं झालं तसं झालं. इतकी पारदर्शकता आहे. परंतु TCS 1000 रुपये घेऊन त्यांचा हा भोंगळ कारभार पहिल्या दिवसापासून उघडकीस होतो आहे, अजून होतो आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी, वंचित जी मुलं आहेत अभ्यास करणारी, तर त्या मुलांना न्याय द्यावा, हीच माझं सरकारला आव्हान आहे. काय भूमिका आहे दादा तुमची या सगळ्या प्रकारानंतर घटनेवर? DCMचं जे स्टेटमेंट आहे देवेंद्र फडणवीसाचं, अतिशय बालिशपणाचं ते स्टेटमेंट आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून पोलीस प्रशासनाकडं हे लोक पकडले गेलेले आहेत आणि DCM मग 8 महिने काय कुठं जाऊन बसले होते का? त्यांना माहीत नाही का की हे पोलिसांनी पकडलेलं आहे यांना सगळ्यांना? आणि आता तुम्ही म्हणताय का पुरावे द्या? पुरावे कोणाकडून मागायचे असतात? विद्यार्थ्यांकडून मागत असतात का? विद्यार्थी हा अभ्यास करणारा आहे आणि महाराष्ट्रातला तमाम विद्यार्थी हा सध्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अतिशय संभ्रम अवस्थेत दिसून येत आहे. त्याचं कारण तुम्ही TCS सारख्या IBPS सारख्या अशा एक्झाम सेंटरला तुम्ही महाराष्ट्रामध्ये बोलवलं आणि विद्यार्थ्यांकडून तुम्ही 1000 रुपये फी घेता, 900 रुपये फी घेता. या फीमध्ये तुम्ही दिलं काय पोरांना? शेवटी काय बोगसपणा. तर तुमचा बोगसपणा अतिशय उघड पडलेला आहे. माझं एकच म्हणणं आहे, राज्यामध्ये मेरिट कम बेस हा जो काय प्रकार आहे MPSCकडून राबवला जातो तो पारदर्शीपणा आम्हाला हवा आहे. त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. राज्यामधला कुठलाही विद्यार्थी आत्ता अतिशय अनसॅटिस्फाय ह्या परिस्थितीमध्ये दिसून येतो. त्याचं कारण एक आहे की तुम्ही नॉर्मलायझेशनची जी पद्धत लावली ती चुकीची आहे.
का चुकीची आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याचे किती मार्क वाढू शकतात, दुसऱ्या विद्यार्थ्याचे किती मार्क कमी होऊ शकतात, एका शिफ्टचे किती अवघड किती सोपे, हे कुठलंही क्लॅरिफिकेशन आजपर्यंत TCS कडून दिलेलं नाही. तुम्ही तुमचे स्वायत्त बॉडी तुम्ही तुमच्या पद्धतीनं मार्क वाढवणार, मग मार्क वाढले कोणाचे? आजपर्यंत तुम्ही कुठल्याही लिस्टमध्ये दिसत नव्हता, फायनल लिस्टला तुम्ही दिसताय का? तुम्ही UPSC क्रॅक करून दाखवा ना, तुम्ही MPSC क्रॅक करून दाखवा ना. तुम्ही इकडे 200 पैकी 214 मार्क घेताय. मी आजपर्यंत पहिली परीक्षा बघितली की जिला 200 परीक्षा मार्कांची होती 214 मार्क, 218 मार्क, 207, 206. मग ह्यांनी अशी कुठली जडीबुटी खाल्ली की त्यांनी डायरेक्ट 200+ मार्क मिळवलेत? आणि आम्ही असे काय केले गुन्हा की आमचे मार्क नॉर्मलायझेशनमध्ये अतिशय कमी वाढले? तर मुद्दा आहे की नॉर्मलायझेशन चुकीची पद्धत आहे. ही परीक्षा पद्धती सध्या तात्पुरती SITच्या मार्फत चौकशी करण्यात यावी. विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी परीक्षा पद्धतीवर अतिशय कडक कायदा, जसं माझ्या सहकार्याने सांगितलं, तो आलाच पाहिजे. आणि लक्षात ठेवा, जसं पक्ष फुटायला लागलेत तसे आता पेपरही फुटायला लागलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास उडलेला आहे. तर हे राज्य सरकारने बाब गांभीर्याने घ्यावी, असं माझं विद्यार्थी म्हणून एक मत आहे. दादा, एकंदरीत जर आपण बघितलं तर म्हणजे आरोग्य भरती असेल किंवा तलाठी भरती असेल, परीक्षा आल्या, स्पर्धा परीक्षा आल्या की गैरव्यवहार हा ठरलेला असतो. यासाठी पारदर्शी पद्धतीने परीक्षा पद्धत व्हावी, यासाठी तुम्ही MPSC मार्फत परीक्षा घेण्याची मागणी देखील करताय. पुढच्या काळातली विद्यार्थी म्हणून भूमिका काय राहणार आहे? बघा, खऱ्या अर्थानं काय माहिती आहे का, दुष्काळ पिकू देत नाही आणि घोटाळे शिकू देत नाहीत, अशी अवस्था खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांची झाली आहे. सगळी शेतकऱ्यांची सामान्य कुटुंबातली ही मुलं आहेत आणि मुळामध्ये विद्यार्थ्यांनीच मागणी केली होती की MPSCकडे तुम्ही या सगळ्या सरळ सेवा द्या, परंतु शासनानं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची कार्यवाही केली नाही. अनेक एक्झाम झालेल्या आहेत, अनेक जागा निघाल्या, 4,500 तलाठीच्या निघाल्या, नगरपालिकेच्या 500हून अधिक जागा निघाल्या. बऱ्याचशा सरळ सेवेच्या जागा या TCS आणि IBPSकडे देण्यात आल्या, परंतु त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची पारदर्शकता दिसत नाही. नागपूरमध्ये TCS आयोगांचा जो कर्मचारी आहे तोच त्या ठिकाणी सापडलेला आहे. औरंगाबादमध्ये सरांनी संभाजीनगरमध्ये जसं सांगितलं की त्या ठिकाणच्या पर्यवेक्षकांच्यावरतीच कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि एका घरामध्ये 3-3 भाऊ हे तलाठी झालेले आहेत. मग अशी तलाठी डिस्ट्रीब्यूट करण्याची नवी योजना सरकारनं खऱ्या अर्थानं आणलेली आहे का, असा प्रश्न खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. यामध्ये सरकारनं, मी पूर्णपणे हे परीक्षा दोषी आहे असं मी म्हणत नाही, यामध्ये काही अभ्यासू करणारे विद्यार्थीसुद्धा पास झालेले आहेत. काल DCM साहेबांनी तलाठी परीक्षा रद्द करू असं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते तसं न करता त्यामधील जी दोषी आहे त्यामध्ये तुम्हाला साखळी सापडून जाईल. म्हणजे नागपूरमध्ये जे सापडलेलं आहे त्याच्यामध्ये जी साखळी आहे त्या साखळीचा शोध घेऊन त्यामधल्या प्रत्येक दोषीवरती कडक कारवाई या शासनाने केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि इथून पुढच्या ज्या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्या MPSCकडे दिल्या पाहिजेत, एवढीच या सगळ्या विद्यार्थ्यांची विनंती आहे. तर एकंदरीत जर आपण बघितलं तर हे जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, मागणी एकच आहे की या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या MPSC मार्फत घेण्यात याव्यात आणि या सगळ्या गैरव्यवहाराची जी आहे ती SIT मार्फत चौकशी देखील जी आहे ती करण्यात यावी. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचे सुवर्णक्षण हृदयात साठवण्यासाठी सर्वांनी गावामधील मंदिरात 22 जानेवारी रोजी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून एकत्रित येऊन मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा बघावा, असं आवाहन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. ढोल, बँड, ताशे, मिरवणूक, जे काही लागेल, 1,00,000-2 लाख तुम्हाला जे पाहिजे त्या कार्यक्रमाचा सगळं खर्च मी करतो, आपल्याला वर्गणीची गरज नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा हा कार्यक्रम जसा आज आपण इथं करतोय असा तुम्हाला आपल्या आपल्या गावामध्ये करायचा आहे. प्रभू रामचंद्र आपल्या सर्वांचे आदर्श आहेत, मात्र काही विकृत लोक प्रभू रामचंद्रावर मोक्याच्या वेळी आणि आता सगळं जग प्रभू रामचंद्रांना आदेश मानतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं तो जितेंद्र आव्हाड घाण आहे, सगळे घाण आहे. ही घाण कशासाठी आहे? निवडणुकीसाठी. मतावर डोळा ठेवून प्रभू रामचंद्राला नाव ठेवल्याशिवाय, प्रभू रामचंद्रावर टीका केल्याशिवाय काम काहीच नाही ना, निवडून येत नाही ना. 80% डॉक्टर रियासाहेब 80% मुस्लिम समाज आहे, त्याला निवडून येण्यासाठी दुसरं काहीच आधार नाही. आणि शेवटी शरद पवार साहेबांच्या पक्षातून अपेक्षा काय आहे? मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला,
आरक्षणाची गरज नाही. 80% लोक आत्महत्या करतात मराठ्यांचे. शरद पवार म्हणतात तो प्रश्न महत्वाचा नाही. पुढे सुप्रिया सुळे लोकसभेत बोलल्या की मराठा आरक्षणाची गरज नाही. आणि शरद पवारांनीच ह्या केसचं काय बरं वाईट केलंय. मी विधानसभेत बोललो की मराठ्यांचं आरक्षण केलं तर घालवलं. वकील का बदलले? जे वकील होते ते बदलले आणि कपिल सिब्बल आणि मनोज सिंघवी दिले. ते काय मराठा आरक्षण मांडणार? काय भूमिका मांडणार? ओबीसीचं आरक्षण मी बोललो त्या दिवशी राष्ट्रवादीवाल्याला, अरे पांढऱ्या पायाचे तुम्ही तुमच्यामुळं ओबीसीचं आरक्षण केलं. ओबीसीचा एखादा गरीब सरपंच होत होता, पंचायत समिती सदस्य होत होता, सभापती होत होता, महापौर होत होता, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होत होता. हे पांढऱ्या पायाचं उद्धव ठाकरेंचं सरकार, उद्धव ठाकरे काय कटपुतली होते. हे पांढऱ्या पायाचं सरकार शरद पवार चालवत होते पडद्यामागून. कोर्टातली कशी केस जिंकायची आणि कशी हारायची तर जिंकायचं कधी शरद पवारांनी बघितलंच नाही. माननीय शरद पवार साहेबांनी कधीही उलटा विचार केलेला आहे. ते नास्तिक आहेत. ते सांगतात आम्ही मटण खाऊन देवाचं दर्शन घेतो, आम्हाला काही कोणी करत नाही. मटण खाऊन दर्शन घेता, देव मानत नाही, राम मानत नाही. राम मांस खात होते, शिकार करीत होते. जितेंद्र आव्हाडाच्या बापानं पाहिलं का जितेंद्र आव्हाडाच्या आजानं पाहिलं का शरद पवारनं पाहिलं? विकृती आहे. आज बुलढाणा येथे गांधी भवन परिसरात केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवल्यानं हा कार्यक्रम आयोजकांना थोडक्यात गुंडाळावा लागला. विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाचं नियोजन व प्रसिद्धी नसल्यानं बुलढाणा शहरातील अनेकांना हा कार्यक्रम आज आहे हे माहितीच नसल्यानं नागरिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं बोललं जातंय. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक मोठी बातमी आपण पाहतोय जी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर स्थगिती दिल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर कुठल्याही लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आतमध्ये पोटनिवडणूक घेणं जे आहे ते बंधनकारक असतं आणि लोकप्रतिनिधी कलम कायदा 151 अनुसार त्याची कायद्यामध्ये तरतूद देखील आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं किंवा त्या लोकप्रतिनिधीची आमदारकी असेल, खासदारकी असेल, ती जर रद्द झाली तर त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेणं हे बंधनकारक असतं. मात्र पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं 29 मार्च 2022 रोजी आणि तेव्हापासून साधारणतः 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जो आहे तो पुणे लोकसभेच्या जनरल इलेक्शनसाठी, सार्वत्रिक निवडणुकांसाठी होता. अशावेळी पोटनिवडणूक घेणं जे आहे ते बंधनकारक होतं. मात्र निवडणूक आयोगानं ही पोटनिवडणूक जी आहे ती घेतली नाही. या विरोधामध्ये पुण्याचे मतदार आणि नागरिक असणाऱ्या सुघोष जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाने 13 डिसेंबरला आदेश दिला निवडणूक आयोगाला की तातडीने पोटनिवडणूक जी आहे ती पोटनिवडणूक घेतली गेली पाहिजे. मात्र आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली तर साधारणतः 4 ते 5 महिने जे आहेत म्हणजे 13 डिसेंबरपासून 4 महिने जे आहेत साधारणतः ते जनरल इलेक्शनसाठी राहिले होते. त्यामुळं अशा वेळेस पोटनिवडणूक घेणं जे आहे ते उचित ठरणार नाही म्हणत उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने ही पोटनिवडणुकीला स्थगिती जी आहे ती स्थगिती दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर जर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक झाली असती किंवा तोच निर्णय उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाने जरी कायम ठेवला असता तरी त्या पुन्हा एकदा पुण्याबरोबर चंद्रपूरच्या लोकसभेची देखील पोटनिवडणूक जी आहे ती घ्यावी लागली असती. पोटनिवडणूक चंद्रपूरची घेण्यामागचं कारण असं आहे की तिथले जे खासदार आहेत सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं देखील निधन झालं आणि त्यामुळं पुण्याची पोटनिवडणूक झाली नाही, त्यामुळे चंद्रपूरची पोटनिवडणूक झाली नाही. त्यामुळे आता चंद्रपूरची पोटनिवडणूक जी आहे ती देखील घ्यायला लागली असते. एकंदरीत 2 पोटनिवडणुकांचे बिगुल जे आहेत ते जर उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असता तर वाजल्याचं पाहायला मिळालं असतं. स्पेसिफिक जर आपण पुणे लोकसभेबद्दल बोललो तर असं एक कुठेतरी दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे, राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे की कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव यामुळं भारतीय जनता पक्षानं कसब्याची पोटनिवडणूक जी आहे, सत्ताधारी पक्ष आहे
त्यामुळे ती पोटनिवडणूक जी आहे ती होत नव्हती. निवडणूक आयोगही सत्ताधारी पक्षाच्या मताप्रमाणे काम करतोय असा एक आरोप विरोधी पक्षाकडून केला जात होता. अर्थात या सगळ्या न्यायालयीन बाजू आहेत. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळं एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या सगळ्यानंतर आता कसब्याचे म्हणजे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तर स्थगित झालेली आहे आणि आता थेट इलेक्शन जे आहे जनरल इलेक्शन बरोबरच ही पोटनिवडणूक जी आहे ती होईल असं देखील बोललं जातं. पुणे लोकसभेच्या बाबत जर आपण बोललो तर इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. भाजपाकडून जर आपण पाहिलं तर पुण्याचे जे लोकसभेचे प्रभारी आहेत समन्वयक आहेत पुण्याचे माजी महापौर प्रदेश चिटणीस मुरलीधर मोहोळ यांचं नाव अग्रक्रमाने चर्चेमध्ये आहे. सोबतच गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वर्धा बापट यांचं नाव चर्चेमध्ये आहे. माजी शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांचं नाव चर्चेमध्ये आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे. राज्यसभेचे खासदार माजी खासदार संजय काकडे यांचं नाव चर्चेमध्ये आहे. आणि या नावांसोबतच भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव असणाऱ्या आंध्र प्रदेशचे प्रभारी म्हणून ज्यांनी काम आत्ता करतायत, त्रिपुरामधले प्रभारी होते आणि दक्षिण भारतामध्ये भाजपची सत्ता आणण्यामध्ये ज्यांचं मोठा वाटा आहे त्या सुनील देवधरांचं नाव सुद्धा पुणे लोकसभेसाठी चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. तिकडे जर काँग्रेसच्या वतीने बघितलं तर आपण आत्तापर्यंत जर पुणे लोकसभेमध्ये 1957 पासून आजपर्यंत पाहिलं तर इथे भाजपा वर्सेस काँग्रेस अशीच अनेकदा लढत झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सर्वाधिक काळ पुणे लोकसभेला जो आहे तो काँग्रेसचा खासदार देखील मिळाल्याचं पाहायला मिळत होतं. सुरेश कलबडेचं एक हाती वर्चस्व पुणे लोकसभेवर राहिल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळं काँग्रेसकडून जर आपण आत्ता पाहिलं तर विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचं नाव सध्या खासदारकीसाठी चर्चेत आहे. मोहन जोशी यांचं नाव चर्चेमध्ये आहे. मोहन जोशी यांच्याबाबत बोलायचं झालं तर ते माजी आमदार आहेत. सोबतच एक काँग्रेसमधलं मोठं नाव आहे, प्रदेश उपाध्यक्ष आहेत काँग्रेसचे. आणि गिरीश बापटांच्या विरोधामध्ये 2019ला मोहन जोशी यांनी निवडणूक देखील लढवली होती. या नावांबरोबरच रवींद्र धंगेकर जे कसब्याचे आमदार आहेत पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले त्यांचं नाव सुद्धा लोकसभेसाठी चर्चेत आहे. आणि याखेरीज प्रदेश प्रवक्ते असणाऱ्या गोपाळ तिवारी यांचं नाव चर्चेत आहे. शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचं नाव सुद्धा या लोकसभेसाठी चर्चेत आहे. आणि आजपासून काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज देखील मागवण्यास सुरुवात केलेली आहे. तिकडे पुण्याच्या लोकसभेबाबत जर आपण बघितलं तर सगळेच पक्ष आपल्याला दावे प्रतिदावे करताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील शेड्यू ठोकला आणि पक्षाने संधी दिली तर मी ती पोटनिवडणूक लढवीन असं देखील प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे. सोबतच महायुतीमध्ये असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या जागेवर दावा केला आहे आणि दीपक मानकर जे शहर अध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे त्यांनी देखील आपण पोटनिवडणूक लढू जर अजितदादांनी आपल्याला संधी दिली तर असं म्हटलं आहे. नुकताच झालेल्या पुण्यातल्या एका मेळाव्यात कार्यकारिणीच्या मेळाव्यामध्ये माजी आमदार चंद्रकांत मोकाटे जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी देखील आपण देखील एक वेळेस पुणे लोकसभा मतदारसंघ आजमावला पाहिजे, आपल्याकडे उमेदवार नाही आहेत का असं म्हणत ठाकरे गटानेही त्या जागेवर दावा केल्याचं पाहायला मिळालं होतं. शशिकांत सुतार जे माजी मंत्री आहेत ठाकरे गटाचं मोठं नाव आहे त्यांना कदाचित त्यांचं नाव ठाकरे गटाकडून चर्चेत आहे. सोबतच महादेवांना बाबर जे माजी आमदार आहेत त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे. जर ठाकरे गटाने लोकसभेवर दावा केला तर अर्थात हे सगळे दावी प्रतिदावे आहेत. आता थेट इलेक्शन होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळं आता थेट निवडणुकीला सर्वच पक्ष तयारीला देखील लागण्याचं पाहायला मिळतंय. कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोटनिवडणूक जी आहे निवडणुकीची जी याचिका आहे निवडणुकीची जी आचारसंहिता आहे ती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसामध्ये पुणे लोकसभा असेल किंवा राज्यातल्या सगळ्याच 48 लोकसभा मतदारसंघांचं चित्र जे आहे जवळपास ते स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याबाबतचे सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मी अकोलाच नाही तर पुण्यातूनही निवडणूक लढवू शकतो असं विधान केले. पाहूयात प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणालेत. चव्हाट्यावर आलाय
आणि विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की सरळ सेवा भरती ही MPSC झाली पाहिजे आणि MPSC सुद्धा यासाठी सक्षम आहे, पण असं होत नाही आहे. तर या सगळ्यावर तुमचं मत काय? मध्यंतरी मी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट असे जे 2 भाग आहेत त्याच्यातलं असणारं प्रमोशनचा इश्यू होता 36 जणांचा. मुख्यमंत्र्यांना मी असं म्हटलं की त्याच्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही असणारं नावं डिस्प्लेस करा. त्यांनी ते मान्य केलं आणि पोर्टलच्या माध्यमातून ते आता डिस्प्ले करणार आहे. शासनाला आता कॉन्ट्रोवर्सी कुठल्याही ह्याची होण्याची नसेल तर त्यांनी पोर्टल सिस्टम इंट्रोड्यूस केलं. परीक्षा झालेल्यांना रँक वाईज त्यांची नावं डिक्लेअर करण्यात यावी. 36 पोस्ट असतील तर पहिले 36 लागले, कॉन्ट्रोवर्सी होतच नाही, तेव्हा पोर्टल सिस्टम वापरावं. आता मी मागेच म्हणालो की झालं नाही तर आम्हाला 48 लढावे लागतील. त्याच्यामुळे आमची तयारी सुरुवात आहे. सर मुद्दा असा आहे, काय प्रपोजल तुमचं ॲक्सेप्ट होईल असं वाटतं का तुम्हाला? कुठलं? ऐकतील का? याच्या अगोदर देखील त्यांनी ऐकलं नव्हतं, हे ऐकेल का तुमचं जर तुम्ही प्रपोजल पाठवलाय? असे 2 गोष्टी आहेत. त्यांनी मोदीचं ऐकलं तर ते जेलच्या बाहेर, त्यांनी माझं ऐकलं तर जेलच्या आत. तेव्हा कोणाचं ऐकतील? तुम्ही सर्व. मवियाचं नेहमीप्रमाणे मागे त्यांनी असं तुम्हाला हे केलं, पण यावेळेस त्यांचं एक प्लॅन आहे की 2 जागात तुमची बोलवण करायची आणि मग मवियाची पूर्ण आघाडी करून तुम्ही त्याला मान्यता देणार का? अकोल्याचं त्यांनी सुरुवातीला एक हे दिलं आहे तुम्हाला, ज्याला आपण मी मुंबईमध्ये सुद्धा लढू शकतो, त्याच्यामध्ये काही आहे. मी पुण्यातून सुद्धा लढू शकतो, काय त्याच्यामध्ये? मी उद्या असणाऱ्या UPमध्ये जाऊन बदोईमध्ये सुद्धा जाऊन लढू शकतो. मला चिंता नाही आहे कुठल्या मतदारसंघाची. इतरांना मतदारसंघाची चिंता असते, मला मतदारसंघाची चिंता नाही. सर, आरक्षणाचा तिढा या सरकारकडनं सुटला जाईल असं वाटतं, कारण की राज्य मागासवर्ग आयोगाला 7 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी किंवा सांगितलेलं आहे. शक्य आहे का हे? एक लक्षात घ्या की आता आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, कारण का निर्णय झालेला आहे. तेव्हा मी या सरकारला असं म्हणतो, प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की बाबा कमिशनने त्यांचा अहवाल जरी दिला तरी तो अहवाल आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा लागेल आणि तो अहवाल जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरच आम्ही तुम्हाला असं देऊ शकतो. प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल. तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. माणूस करण्याचा सुप्रीम कोर्टाचा जो मार्ग आहे तो संविधानिक नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. स्पीकर हा सुप्रीम कोर्टाच्या कैयतेखाली येऊ शकत नाही. मी दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला आठवण करून देईन की सोमनाथ चॅटर्जी हे ज्यावेळेस लोकसभेचे स्पीकर होते त्यांना नोटीस पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी उलटा जबाब दिला होता. नोटीस पाठवण्याला मी असणारं समन्स करतो आहे लोकसभेमध्ये आणि तू येत कसा नाही ते मी बघतो. तेव्हा कुठं जाऊन असणारं भांडण थोडंसं टिकलं आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की आमची असणारी ही चूक झालेली आहे की स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही. नागवेकर हे राज्याचे स्पीकर आहेत, सोमनाथ चॅटर्जी हे लोकसभेचे स्पीकर आहेत, पण दोघांचा अधिकार समान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त एवढंच आहे की राहुल नागवेकरांना म्हणणार आहे की तुम्हाला सोमनाथ चॅटर्जी होण्याची संधी मिळालेली आहे, ती होऊनच जा. अजूनपर्यंत तरी सरकारी वकिलाने जर बोलवलं तरच, नाही तर नाही. तर दुसरा राजकीय प्रश्न आहे. संजय राऊत आज असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाहूयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात. आणि दुर्दैवाने पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषदा आणि कॉर्पोरेशनमध्ये इलेक्शन न झाल्यामुळे नगरसेवक आणि जिल्हा परिषद मेंबर नाही आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेने त्यांचे प्रश्न मांडायचे कुठे? म्हणजे
दडपशाही आहे का इमर्जन्सी आहे का काय म्हणावं या परिस्थितीला, की लोकप्रतिनिधी आणि सत्तेचं विकेंद्रीकरण, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता ही एका जागी राहू नये, एका ठिकाणी त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, त्या शेवटच्या व्यक्तीला अधिकार आणि ताकद मिळाली पाहिजे. आणि ते काम जे चव्हाण साहेबांनी, जी सूचना त्यांनी आम्हाला दिली होती, त्या माध्यमातून हे राज्य चालवत होतं. पण दुर्दैवाने आज कितीही म्हणजे अनेक महिने झाले, वर्ष झाली, कोर्टात केस चालली आहे. आता 200 आमदार आहेत, 300 खासदार आहेत केंद्रात या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं, पण अजूनही इलेक्शन होत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य पुणेचे मायबाप, जनता, नागरिक आणि अनेक महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहर असेल, जी मोठी शहर आहेत, तिथे इलेक्शन न घेतल्यामुळे आणि जिल्हा परिषदचं इलेक्शन न झाल्यामुळे प्रचंड विकासाच्या कामात अडचणी होतात, त्यांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांमध्ये अडचणी होतात. आणि त्याच्यामुळे हे प्रश्न जेव्हा जेव्हा मी त्या भागात जाते ते अतिशय पोटतिडकीने, अस्वस्थतेपणे लोक मागतात. आणि काय, पाणी, कचरा आणि ट्रॅफिक, ही सगळे मुद्दे हे नगरसेवक आणि कॉर्पोरेशनची निगडीत, पण ती यंत्रणाच आज कोलॅप्स झालेली. आणि त्याच्यामुळे दर महिना दीड महिन्यातून मी स्वतः कॉर्पोरेशनला जाते आणि पुणेकरांच्या बद्दलचा पाण्याचा विषय, मसूस, माळुंगे, बावधन, भुसारे कॉलनीचा काही भाग आणि मग फुरसुंगी, देवाची उरली, उंडरी, तिथे जे जे पाण्याचे प्रश्न, मोठी आव्हानं आहेत, अनेक ठिकाणी टँकर्स आहेत आणि प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थता आहे की आम्ही टॅक्स भरतो, मग आम्हाला या मूलभूत सुविधा का मिळत नाही. त्याची एक सविस्तर चर्चा कॉर्पोरेशनमध्ये झाली. काही व्हिजिटची पुढच्या 15 दिवसात, महिन्याभरात मागेही केल्या होत्या. त्या पुन्हा ती सायकल आम्ही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर सुरू करणार आहोत, कारण नगरसेवक नाही आहे. त्याच्यामुळे मी स्वतः नगरसेवक नसल्यामुळे, पण ज्या नगरसेवकांवर विश्वासाच्या नात्याने आधी जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्यांच्या सहकार्याने आम्ही सगळे पुढच्या 1 महिन्याभरात पुन्हा त्या सगळ्या ठिकाणी जाऊन टाकीची कामं कशी चालली आहेत, काय पद्धतीने चालली आहेत, काही ठिकाणी नवीन टाक्या, आणखीन उंडरीसारख्या ठिकाणी प्रचंड पाण्याची गरज आहे, तर तिथली वर्क ऑर्डर कधी निघणार, या सगळ्याचा फॉलोअप, प्लस ट्रॅफिकचं नियंत्रण. आम्ही मागे धायरी वगैरेसाठी मागितले होते वॉर्डन्स, कारण का सगळीकडे पुण्यामध्ये आज ट्रॅफिक असतो. कॉर्पोरेशनचं म्हणणे आम्ही वॉर्डन्स दिलेत, पण कॉर्पोरेशनचे वॉर्डन आणि पोलीस यंत्रणा ह्यांच्यामध्ये जो डायलॉग असला पाहिजे तो होत नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की वॉर्डनचं कोणी ऐकत नाही, त्याच्यामुळे ते जे नातं आहे पोलीस आणि कॉर्पोरेशनचे वॉर्डन, ट्रॅफिक पोलीस, त्याच्यातली गॅप कमी करण्यासाठी आम्ही काही सूचना दिल्या आहेत. माझा विश्वास आहे त्याच्यावरही ते काही निर्णय घेतील. आणि कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही आहे. धायरीसारख्या ठिकाणी कालच, आज सचिन दोडके आणि मी आम्ही दोघंही वारज्यामध्ये फिरत होतो, सायली होती, आणि आम्ही सगळे फिरत असताना अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उचलत जात नाही. ट्रॅफिकचा प्रश्न आहे. पाणी, म्हणजे काल पॉप्युलर नगरमध्ये जिथे आम्ही अतिशय सचिन दोडकेंच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर टाकी वेळेवर झालेली आहे, पण त्या टाकीला सोर्समधूनच वेळेवर पाणी नाही आलं तर डिस्ट्रीब्युशनला सारखं ब्लेम करू शकत नाही ना आपण. त्यामुळे अशा काही गॅप्स ज्या येत आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सगळे कॉर्पोरेशनमध्ये गेलो होतो. तुम्ही सातत्याने आयुक्तांना भेटता, पण प्रश्न हे मार्गी लागताना दिसत नाहीये. पालकमंत्रींना सुद्धा मी पत्र लिहिलेलं होतं, त्यावेळी काय झालेलं नाहीये. पालकमंत्री असं म्हणतात की पाण्याची कमतरता आता जाणवत नाही. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज कुख्यात गुंड शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पाहुयात नितेश राणे नेमकं काय म्हणाले. पण स्वाती वहिनी या स्वतः हिंदुत्व या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. असंख्य आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र असतो आणि हे ह्या कुटुंबाचं हिंदुत्वासाठी काम हे निर्विवाद आहे. नेहमी जिथे जिथे हिंदुत्ववादी कार्यकर्ता किंवा कुठलाही प्रश्न किंवा आव्हान मोठा झाला किंवा समोर उभं राहिला तेव्हा तेव्हा मोहोळ कुटुंब हे त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलेलं आहे आणि तसे असंख्य उदाहरणं आहेत. म्हणून ह्या संकटाच्या काळात वहिनींबरोबर आणि कुटुंबाबरोबर उभं राहणं हे
माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे, एक हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे, माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो. ताईंनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची सुद्धा भेट घेतली, या संदर्भातली माहिती त्यांना दिली. त्याच्या संदर्भात ते काय बोललेत का, काय पुढे अपेक्षा आहेत त्यांना? बघा, आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो. एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि ह्या कुटुंबाचं आणि हिंदुत्वामध्ये बद्दल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं, ताईंनी त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो. त्याचबरोबर हिंदुत्वादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काही घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नये. त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत, त्याच ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करत आहेत. काल देवेंद्रजींना ते भेटलेले आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं, जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे, त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेलच. हा जो काही प्रकार घडलाय त्याविषयी कुणावर संशय आहे की नेमकं कशामुळे झालं याच्याविषयी काही बोलणं झालं? याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं, जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते काय करतीलच. माझं फक्त हेतू आजचा परत सांगतो एवढंच आहे, फक्त हिंदुत्वादी काम, हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबाने निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे. आज रात्री बेरात्री कुठेही काही हिंदू समाजावर संकट आला तर हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे. ताई स्वतः उभं राहिलेले आहेत, त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत, शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. ताईची काही बोलू इच्छितात? काही बोलू इच्छित? माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे. आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे, माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार. जय श्रीराम, जय श्रीराम. साहेब आणि भाऊ हे आमच्या रहिवाशासाठी दैव म्हणून माणूस होता इथं. कारण ज्यावेळेस भाऊ 3-4 वर्षापासून वास्तव्याला या ठिकाणी आले, सर्वसामान्य अगदी म्हणजे सर्वांचं संरक्षणासाठी भाऊ असल्यामुळे आम्हाला कुणाला भीती वाटत नव्हती. आता सर्व आम्ही लोक आपल्यालाही छोटी जाता जाता विनंती करेन की काही आपल्या मीडियातल्या मित्रांनी जे त्यांची एक चुकीची प्रतिमा एक समोर आणण्याचा जो काही एक प्रयत्न सुरू ठेवलेला आहे त्या गोष्टीबद्दल कुटुंबाला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना ती प्रचंड नाराजगी आहे. ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का आले, कसे आले ह्याची कोणालाच आपल्याला माहिती नाहीये आणि उगाच माहिती नसताना पण आपण त्यांची एक चुकीची प्रतिमा तयार करणं हेही आमच्या मीडियातल्या काही मित्रांनी थांबवावं अशी अपेक्षा मी यांच्याकडून आपल्याकडून व्यक्त करतो. कारण का अशा पद्धतीने हिंदू समाजासाठी उभं राहणं हे सोपं नाहीये आणि एवढं मोठं काम, आभाळा एवढं काम हिंदुत्वासाठी उभं केल्यानंतर अगर अशा पद्धतीने काही आमचे मीडियाचे मित्र चुकीच्या पद्धतीने माहिती बाहेर देत असतील तर निश्चित पद्धतीने ह्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती ह्या निमित्ताने मी करेन. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.